जाते.
क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. गवळी समाजाचा हा रणसंग्राम आपल्याला लाईव्ह व्हिजन या YouTube वाहिनीच्या द्वारे बघायला मिळेल. लाईव्ह व्हिजन हॅलो हॅलो. नमस्कार मित्रांनो, मी पद्माकर पाटील सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहात गवळी प्रीमियर लीग चा उद्घाटन समारंभ. पारंपरिक पद्धतीने मैदानाचं पूजन होतंय आणि समाजातील ज्येष्ठ मान्यवर ज्यांच्या हस्ते या स्पर्धेचं आपण उद्घाटन होताना बघू शकतो. गवळी प्रीमियर लीग आयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, खेळाडू मित्र सर्व मैदानावर उपस्थित. आणि आता काही वेळातच पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. कान्हा पलटण पुणे या दोन संघांच्या दरम्यान प्रारंभिक सामना आता काही वेळातच सुरू होणार आहे. नितीन गवळी या संपूर्ण स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण प्रतिष्ठान जळगाव, श्री जळगाव 11, महाकाल सरकार, आरंभा मॅजिकल 11, हनुमान व्यायामशाळा,
कॅम्प वॉरियर, बाबा 11 खंडवा, रफ्तार वॉरियर्स, छत्रपती संभाजीनगर, कान्हा पलटण पुणे, द्वारकाधीश वॉरियर, अकोला सुपर किंग, शिवाय नाशिक देवळाली 11 आणि हनुमान व्यायामशाळा अर्थात मालेगाव वॉरियर्स हे संघ सहभागी होतील आणि जबरदस्त क्रिकेटचा थरार आपल्याला बघायला मिळेल. आपल्यासोबत समाजातील मान्यवर उपस्थित आहेत, दोन्ही संघांचे कर्णधार आणि ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. माजी समाजाध्यक्ष सुरेश बाबूराव गवळी यांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक होताना चला नाणेफेक होताना आपण बघतोय हेडचा कॉल आलेला आहे आणि इट्स टेल. देवळाली 11 नाशिक या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण प्लेइंग 11 अपडेट करण्यासाठी दोन्ही कर्णधारांना पाठवायचंय.
नमस्कार मित्रांनो, मी क्रिकेट समालोचक पद्माकर दगाजीराव पाटील सर्व दर्शकांचं जळगावच्या ऐतिहासिक शिवतीर्थ क्रिकेट मैदानावरून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण बघत आहात कान्हा पलटण नाशिक, कान्हा पलटण पुणे विरुद्ध देवळाली 11 नाशिक या दोन संघांच्या दरम्यान गवळी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा पहिला सामना सुरू होतोय. नाणेफेक जिंकलेली आहे नाशिक संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर असतील गोविंदा, तर स्ट्राईकला असतील विजय, नॉन स्ट्राईकला असतील नित्यानंद. तर गोलंदाज तयार, फलंदाज तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. पहिला चेंडू फुलटॉस, सिंगलने खातं उघडलेलं आहे विजय यांनी. खातं उघडलेलं आहे नाशिक, माफ करा, कान्हा पलटण पुणे या संघाचं खातं उघडलेलं आहे. विजय गवळी यांनी एकेरी धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा गोविंदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओ, चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गोविंदा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन मात्र तितकंसं प्रॉपर झालेलं नाही. अबो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर पंचांचा पंखा फिरलेला आहे आणि तो इशारा असेल फ्री हिटचा. तर उघडा डोळे आणि बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. गोविंदा यावेळेस पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 4. स्ट्राईकला असतील नित्यानंद, गोविंदा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी घेतलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. फुलटॉस चेंडू बॅटची कड आणि यष्टीरक्षकाकडे चेंडू गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल दिला गेलेला आहे. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असेल. गोविंद गवळी, पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळतीये. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, दरम्यान एक धाव मिळतीये आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलेली आहे. विजय स्ट्राईकला, षटकातला हा शेवटचा चेंडू असेल.
पुल केलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कृष्णा यांचं. नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. चला या ठिकाणी बाउंड्री चेक केली जाईल की कृष्णाचा जो एफर्ट होता क्षेत्ररक्षणाचा तो कसा होता. सेफ. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कृष्णाचं. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7 धावा. आणि माझ्यासोबत आता काही वेळातच जोडले जातील मॅन फ्रॉम मराठवाडा, नांदेडचा बुलंद आवाज सचिन जाधव सर आपल्यासोबत जोडले जातील. सचिनजी आपलं मनपूर्वक स्वागत. अमोल यादव. विजय यांच्या बॅटमधून अक्रॉस द लाईन. संपर्क किती चांगला आहे. इतका चांगला आहे की 6 धावा. पुन्हा एकदा डीप मिड विकेट सीमारेषा पार. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार आणि चौकार आणि षटकारांचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स जितेंद्र जवळकर. विजय यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक षटकार आलेले. धावसंख्या आता वाढतीये 19 धावा. कुठेतरी सावध सुरुवात केलेली होती पहिल्या षटकात आणि दुसऱ्या षटकात मात्र आता काउंटर अटॅक विजय यांचा. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला विनंती असेल की गोलंदाजाची शैली आणि त्या शैलीवर आपण विशेष लक्ष देणं भाग आहे. ऑन साइडला चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. ओ हो हो, प्लेसमेंट, टायमिंग आणि प्लेसमेंट. काउस कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मध्ये एक छोटीशी दरार होती आणि त्या दरारला कुठेतरी भेदलेलं आहे. ज्याप्रमाणे सुईमध्ये आपण धागा होतो त्याप्रमाणे गॅप शोधून काढलेला आहे. प्लेसमेंटचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त प्लेसमेंट, चांगलं टायमिंग, 4 धावा. आणि या चौकाराचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स जितेंद्र जवळकर. यावेळेस मिड ऑफकडे चेंडू जातोय. धाव मात्र मिळत नाहीये. चांगली सुरुवात देवळाली 11 नाशिक या संघाची. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने 1 धाव. अमोल यादव. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. तर फलंदाजाला कुठेतरी शॉट सिलेक्शनवर सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. तर डॉट बॉलने षटक संपत आहे. 2 षटकांची समाप्ती, 25 धावा. 2 षटकांची समाप्ती आणि बिनबाद 25. एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. दोन षटकांचा पॉवर प्ले आता संपलेला आहे आणि आता क्षेत्ररक्षण थोडंसं आपल्याला विखुरलेलं दिसेल.
श्रीकृष्ण प्रतिष्ठान जळगाव, यादव गोल्ला गवळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गवळी प्रीमियर लीग दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वाचा हा पहिला सामना रंगतोय तो जळगावच्या ऐतिहासिक शिवतीर्थ क्रिकेट मैदानावर. कान्हा पलटण पुणे विरुद्ध देवळाली 11 नाशिक. शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि नो मॅन्स लँड, गॅपमध्ये चेंडू लँड झालेला आहे. एक धाव मिळते विजयला आणि आता स्ट्राईकला असतील नित्यानंद. आयुष गोलंदाजी करतायत, आयुष गवळी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे. काउस कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण. अजय या चेंडूला अडवत आहेत. दरम्यान एक धाव. चांगला फटका अलॉंग द कार्पेट, एक धाव. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. आयुष गवळी गोलंदाजी करतायत, स्ट्राईकला असतील नित्यानंद. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कड आणि चेंडू सरळ हातात आणि यष्टी रक्षकाकडून झेल सुटलेला आहे. बेंगॉली नॉकआउट क्रिकेट टुर्नामेंट, 8 संघांचा सहभाग. दिनांक 21 डिसेंबर आणि ही स्पर्धा होईल द्वारकाई फाउंडेशनच्या मैदानावर. एक धाव. तर मित्रांनो, द्वारकाई फाउंडेशनचं एक नवीन मैदान आपल्याला आता बघायला मिळणार आहे. एक जबरदस्त क्रिकेट मैदान. विशाल भाऊ खडके त्या द्वारकाई स्पोर्ट्सचे संचालक आहेत. तर बंगाली समाजाची ही प्रतियोगिता, जळगावातील सर्वात जुनी क्रिकेटची प्रतियोगिता जर कुठली असेल तर ती बंगाली समाजाची आहे. जवळपास 25 वर्षापासून सुरू असलेली ही प्रतियोगिता आणि यावेळेस मात्र धावबाद व्हावं लागेल नित्यानंद यांना. सनवर, अमीर, श्रीकांत, मोहीम आणि जुल्फिकार हे या बंगाली समाजाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक. APJ अब्दुल कलाम ट्रॉफी सीझन 4. तर बंगाली समाजाची ही प्रतियोगिता. प्रथम पारितोषिक 25,000, दुसरं पारितोषिक 18,000 आणि सोबतच काही वैयक्तिक पारितोषिक. चला, नित्यानंद धावबाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल झालेले आहेत, संतोष. आणि गोलंदाजी मार्कवर असतील जय. जयदीप. अक्रॉस द लाईन, स्लॉक स्वीप आणि चेंडू जातोय मिड विकेट, सीमा रेषा पार. जबरदस्त षटकार. धावसंख्या 35.
फटका फसला आहे, परंतु गोलंदाज पोहोचू शकलेला नाही. आपल्या फॉलो थ्रूमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते विजय यांना आणि आता स्ट्राईकला असतील संतोष. 36 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मात्र अगोदरच कमिट झालेले दिसले हो आणि माझ्या मते मनात ठरवलेलं होतं की मला हाच फटका खेळायचा आहे. पहिला चेंडू आहे. संतोष डॉट बॉल, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. जयदीप गोलंदाजी करतायत. यादव गोल्ला गवळी समाज व श्रीकृष्ण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गवळी प्रीमियर लीग पर्व दुसरे जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर गवळी समाजाचा हा रणसंग्राम आपल्याला बघायला मिळतोय. बोल्ड केलेलं आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल. दिनेश नवीन फलंदाज सामना करतील जयदीप यांचा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. वन बाउन्स चौकार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. चौथं षटक संपलेलं आहे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 40 धावा. 2 गडी बाद. 8 षटकांचा हा सामना. यादव गोल्ला गवळी समाज व श्रीकृष्ण प्रतिष्ठान यांच्याद्वारे आयोजित गवळी प्रीमियर लीगचा हा दुसऱ्या पर्वाचा थरार. आजचा पहिला दिवस. 5, 6 आणि 7 डिसेंबर दरम्यान खेळली जाणारी ही गवळी समाजाची अत्यंत प्रतिष्ठित क्रिकेट प्रतियोगिता. नितीन आता गोलंदाजी मार्कवर आणि सेट फलंदाज जे चांगल्या लयीत दिसत आहेत. असं वाटतंय की सूर गवसलेला आहे विजय यांना. चांगली फटकेबाजी करताना दिसत आहेत. नितीन गोलंदाजी मार्कवर. लेगस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर याचा अर्थ 1 धाव अवांतर. एक्स्ट्राज अवांतर धाव मिळते. धावसंख्या 41. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला श्रीकृष्ण मित्रमंडळ यांचं सुद्धा अनमोल सहकार्य लाभतंय. 43 धावा. 2 गडी बाद. वाईडचा इशारा. पुन्हा एकदा धावसंख्या 44.
चला तर षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतक आता फलकावर झळकतंय. दिनेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार. कान्हा पलटण पुणे संघाची दमदार सुरुवात. 51 धावा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओव्हर पिच चेंडू आणि या चेंडूला टोल ओलेलं आहे. लॉंग ऑन कडे वाईडिश लॉंग ऑन कडे हा चेंडू गेलेला आहे आणि मिळतोय षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक जे जे स्पोर्ट्स जितेंद्र जवळकर. नितीन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि स्वतःला ऍडजस्ट केलेलं आहे. चेंडूला पाहिजे तितकी उसळी मिळालेली नव्हती परंतु स्वतःला ऍडजस्ट केला आणि या चेंडूला डीप स्क्वेअर लेग या सीमारेषेकडे टोलवलेलं आहे षटकारासाठी. तर 3 चेंडू लागोपाठचे 3 षटकार. चला षटक संपलेले. शेवटच्या 3 चेंडू 3 षटकार आलेले. धावसंख्या झालेली आहे 63 धावा 2 गडी बाद. विजय चांगली फलंदाजी करताय. विजय 32 धावा काढून खेळतायत तर दिनेश 22 धावा काढून. नवीन फलंदाज दिनेश आलेले होते आणि त्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आपल्या संघासाठी. लो फुल टॉस आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अडवतोय. धावबाद करण्याचा प्रयत्न आणि अंगलट आलेला आहे. 1 धाव मिळते. 64 धावा. गोविंद गवळी कव्हर क्षेत्रात सिंगल. शॉर्ट कव्हर कडे चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. 65 धावा. श्रीकृष्ण मित्र मंडळ जळगाव यांचे या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य लाभतंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. खांद्याचा वापर केलेला आहे. आणि बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि फुल टॉस चेंडू याच्यावर फलंदाजांचं फार लक्ष असतं आणि फलंदाजांसाठी ती संधी असते. मोठ्या धावा जमा करण्याची फार मोठी संधी शॉर्ट ऑफ लेन आणि फुल टॉस. पुन्हा एकदा गोविंदा समोर असतील विजय. फुल टॉस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. नो बॉलचा इशारा. अबो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि पहा नीट कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फुलटॉस चेंडू बॅटची कड. थर्डमॅनच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. शॉट थर्डमॅनच्या दिशेने प्रकाश. निश्चितच प्रकाश जोतात आलेले चांगल्या क्षेत्ररक्षणाने. 1च धाव मिळेल. 4 चेंडू झालेले. षटकातला हा 5वा चेंडू. गोविंदा यांचा सामना करतील दिनेश.
शॉर्ट फाईन लेगकडे चेंडू गेलेला आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. षटकातला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. यादव गोल्ला गवळी समाज व श्रीकृष्ण प्रतिष्ठान द्वारे आयोजित गवळी प्रीमियर लीग दुसरे पर्व यावेळेस बोनस अतिरिक्त 5 धावा मिळतील. नो बॉल अबो द वेस्ट हाईटचा हा नो बॉल. या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या 72 धावा. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आणि चौकार. प्रयत्न चांगला होता कृष्णा गवळी यांचा, परंतु बघा ज्यावेळेस बाउंड्री लाईनवर कुठलाही क्षेत्ररक्षण करत असतो, अशा पद्धतीने चेंडू ज्यावेळेस हवेत असतो, डबल माइंड असतो खेळाडू की झेलसाठी जायचं की चेंडू अडवायसाठी. यावेळेस झेलसाठी गेलेले तर तो प्रयत्न फसला, परंतु प्रयत्नाचं कौतुक केलं पाहिजे. षटक संपलेलं आहे. 76 धावा, 6 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फटका तितकासा चांगला बॅटवर आलेला नाहीये. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षण करतोय जयदीप आणि धावसंख्या 78 धावा, 2 गडी बाद. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. कृष्णा चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव. 79 लॉस ऑफ 2, 79 धावा. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये रंगणारा हा गवळी समाजाचा थरार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार आणि हा षटकार आलेला आहे दिनेशच्या बॅटमधून. 85 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, फटका फसलाय. यष्टीरक्षक सज्ज आणि झेल टिपलेला आहे. 85 धावा, 3 गडी बाद. नितीन यांनी यष्टींच्या मागे चांगला झेल टिपलेला आहे. दिनेश यांना परतावं लागेल. प्रकाश महागडा ठरत असताना कुठेतरी आपली चुणूक दाखवतोय, विकेट घेतोय. नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. आकाश, श्रीकृष्ण मित्रमंडळ यांचं या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य आम्हाला लाभतंय.
ऑफस्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. वाईडचा इशारा आलेला आहे. 86 धावा, 3 गडी बाद. डॉट बॉल, 86 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत. या डावातले शेवटचे 3 चेंडू गोलंदाजी करतायत आयुष गवळी. सामना करतील विजय. ऑफटूच्या बाहेर बॅटची कड आणि चेंडू गिरकी घेत जातोय बॅकवर्ड पॉइंटकडे. 1 धाव. हेमंत या चेंडूला अडवत आहेत. 87 धावा, 87, लॉस ऑफ 3. ओ, सरळ हातात कव्हर क्षेत्रात गेलेला आहे चेंडू. 87 वर चौथा फलंदाज बाद होतोय. आकाश कॉट हेमंत, बोल्ड आयुष. सागर नवीन फलंदाज, डॉट बॉल. षटक संपलेलं आहे, डाव संपलेला आहे. 8 षटकांची समाप्ती. कान्हा पलटण पुणे या संघाची धावसंख्या 4 गडी बाद, 87 धावा. आणि देवळाली 11 नाशिक या संघाला जर प्रारंभिक सामना जिंकायचा असेल तर त्यांच्यासमोर लक्ष असेल 88चं. 88 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील देवळाली 11 या संघाला.
चला. जाते. गती परिवर्तन आपल्याला बघायला मिळाले. या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी संपन्न होताना आपण बघतोय. चला, नो बॉल असेल. संदिग्ध शैलीसाठीचा हा नो बॉल. नितीन, धावसंख्या 11, धावसंख्या 11, 11.
येऊ शकतो. आणि एका चांगल्या टोटलचा जर आपल्याला पाठलाग करायचा आहे तर आपल्याला मोठे मोठे फटके निरंतर खेळावेच लागतील. खराब चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर वाईडचा इशारा, अवांतर धाव, फ्री हिट पुन्हा कंटिन्यू असेल. 13 धावा. ऑन साईडला चेंडू हातात. बघा आपण मॅचमध्ये किती इन्व्हॉल्ड आहोत, आपलं किती लक्ष आहे हे आपल्याला दाखवावं लागेल. कारण की हा फ्री हिट चेंडू होता तर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. 3 जीवनदान या फलंदाजाला मिळालेले. ओ यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. बघा या सामन्यात असं दुसऱ्यांदा होतंय की चेंडू स्टंपला लागलेला आहे परंतु बेल्स डिसलॉज झालेल्या नाहीयेत. एक धाव मिळतीये. षटक संपत आहे. 2 षटकांची समाप्ती, 16 धावा. दरम्यान आता गोलंदाजीत बदल होईल, तसंच समालोचन कक्षात सुद्धा बदल होईल. मराठवाड्याचा बुलंद आवाज मॅन फ्रॉम नांदेड सचिनजी जाधव सर आता कॉमेंट्री बॉक्सला जॉईन करतील. सचिनजी आपलं जळगाव सुवर्णनगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद असतील पद्माकर पाटील सर. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये की अगदी जळगाव क्रिकेटचा जर विचार केला तर जळगाव क्रिकेट टेनिस क्रिकेट असो का लेदर बॉल क्रिकेट असो, जे की अगदी जवळून तुम्ही अगदी या क्रिकेटला पाहिले गेलेत आणि भरपूर दांडगा अनुभव असलेले आमचे पद्माकर पाटील सर, त्यांच्याकडून आपण समालोचन ऐकले. जाऊया सामन्याकडे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 धावा. षटक क्रमांक 3 टाकलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर गणेश यादव. या दरम्यान पहिला चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. षटकार. व्हॉट अ बॅटिंग. सुंदर फटका. अगोदर पाहायला गेलं तर थोडीशी सावध आणि संयमी सुरुवात पाहायला मिळाली होती फलंदाजाची, परंतु आता मात्र या चेंडूवरती इंटेन्शन दाखवले, इरादे स्पष्ट केलेत आणि षटकार. 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकार पाहायला मिळालाय. पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला गेला तर अगदी सावध सुरुवात म्हणावी लागेल, परंतु पॉवर प्लेचे 2 षटक संपले. 3ऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र एक खणखणीत प्रहार पाहायला मिळालाय. जे स्पोर्ट्स षटकार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गणेश यादव आणि स्ट्रायकर एंडला जो की नितीन यादव कडून आता एक फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला नितीन. यावेळेस मात्र अखेरच्या टप्प्याचा चेंडू थोडस विकेट किपर कडनं थोडस लेझीनेस पाहायला मिळाला आणि इथे पंचाचा इशारा येतोय पुन्हा एकदा. नो बॉल. आणि नो बॉलचं कारण जर पाहिलं गेलं तर जे पॉवर प्लेचे जे षटक संपल्याच्या नंतर जे तुमचे क्षेत्ररक्षक, जे तुम्हाला निर्धारित मुभा असते त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर उभे केले गेलेत आणि पंचाने इथे मात्र नो बॉल करायला दिलाय. म्हणजे याचा अर्थ असेल पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आणि स्ट्रायकर एंडला कृष्णा गवळी. गोलंदाजी मार्कवर गणेश यादव. गणेशचा कृष्णासाठी हा चेंडू. आता मात्र इक्वेशन बदललं जाते. 35 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, जे की प्रथमतः निर्धारित एकंदरीत विचार केला तर धावपलकावरती कान्हा पलटण पुणे संघाने 87 धावा धावपलकावरती लावल्या होत्या. 88 धावाचा पाठलाग करत असताना आता धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. आणि दोन्ही संघांना एक सूचना आहे, दोन्ही संघांना म्हणण्यापेक्षा येणाऱ्या सर्व खेळाडूंना, सर्व संघांना सूचना आहे की जे ड्रिंक्स ब्रेक असणार आहे तो 4 षटकाच्या नंतर असेल. एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाता येणार नाही जोपर्यंत 4 षटक होणार नाहीत. जाऊया सामन्याकडे. 24 धावा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. स्ट्रायकर एंडला असतील
कृष्णा गवळी, ज्यांनी आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केलाय, 6 धावांवर फलंदाजी करतायत. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 35 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर जे उर्वरित षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गणेश यादवला. पॉवर प्लेचे 2 षटक संपले, तिसरं षटक घेऊन आले. पहिल्या चेंडूवर षटकार, पुढचा चेंडू नो बॉल पाहायला मिळालाय. बघूया कृष्णा कशा प्रकारे फलंदाजी करतील. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. विजय गवळी, ज्याने आपण पाहतोय चांगली फलंदाजी केली होती. 26 चेंडूमध्ये 37 धावा बनवल्या होत्या. नाबाद होता तो पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर. आता धावसंख्या 24 धावा. फ्री हिटचा चेंडू. यावेळेस मात्र सुंदर अचूक म्हणलं जातं आणि गती, चेंज ऑफ पेसही पाहायला मिळालाय. गती थोडीशी कमी पाहायला मिळाली गोलंदाज दिनेशकडून. चांगली वापसी म्हणावी लागेल या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्याच्या नंतर वापसी कमबॅक झाला इथे. गोलंदाज कृष्णा, माफ करा गणेश. गणेशचा हा चेंडू पुन्हा एकदा ताकदवर फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट्स षटकार. व्हॉट अ बॅटिंग. सुंदर फलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. कृष्णा गवळी अगोदर शांत आणि संयमी फळी खेळी त्यांच्याकडून पाहायला मिळालेली होती, परंतु आता मात्र समाचार घेतला जातो. म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार, या प्रकारचं धोरण इथे फलंदाजांनी अंमलात आणलेलं आहे. चला बॉल. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की यादव गोला गवळी समाज व श्रीकृष्ण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही स्पर्धा निर्माण केली गेली. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा पुन्हा आखोडता टप्प्याचा चेंडू, परंतु गती कमी होती या चेंडूवरती. डाव मिळणार नाही. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. जे गवळी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय, गत वर्षी ही स्पर्धा झाली होती. गत वर्षी चांगला या स्पर्धेला प्रतिसाद मिळाल्याच्या नंतर आपण सीझन 2 पाहतोय. पर्व दुसरं. यावेळेस स्टेप आउट झाले. कौ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. 1 बॉल सीमा रेषा पार. जे स्पोर्ट्स चौकार. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन कृष्णा यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर फलंदाजी करतोय कृष्णा या षटकामध्ये. 88 धावाचा पाठलाग करत असतानाच पहिले 2 पॉवर प्लेचे षटक जर पाहिले तर संयमपूर्ण सामना केला होता. आता मात्र तुफानी हल्ला पाहायला मिळतोय. या षटकाचा जर विचार केला तर अजून या षटकाचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या एकंदरीत विचार केला 34 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा कृष्णा समोर असेल गणेशच्या. पुन्हा पुढे टाकलाय. विकेटची दाद मागितली जाते आणि याबरोबर पंचांचे हात हवेमध्ये. विकेट. कृष्णा बॅक टू पवेलियन. मोठा झटका. बिग 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 ब्लो. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34 धावा, 1 गडी बाद. 30 चेंडूमध्ये 54 धावांची गरज जिंकण्यासाठी. परंतु आता मात्र मोठा विकेट. कृष्णा जे की जम धरून फलंदाजी करत होता तो मात्र तंबूत परततोय. बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज, न्यू बॅट्समॅन नेम गोविंद. यस, गोविंद नॉन स्ट्रायकर एंडला असेल, कारण षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. नाशिक देवळाली 11 या संघाला जिंकण्यासाठी आता मात्र 30 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 54 धावा. समोर फलंदाज पाहतोय आपण नितीन आणि गोलंदाजी मार्कवर आकाश अक्की. गोलंदाजी मार्कवर आकाश आणि समोर नितीन यादव. 9 चेंडूमध्ये 9 धावा करून फलंदाजी करतायत. आता 30 चेंडूमध्ये 54 धावांची गरज. यावेळेस फुल गोलंदाजाला थोडासा कानमंत्र दिला जातोय, कारण डावखोऱ्याचा फलंदाज समोर आल्याच्या नंतर 30 माफ करा स्कोर अपडेट झाले. 40 धावा आहेत. 40 धावा धावपल करतात.
पुढे टाकलाय हलक्या हाताने, सन्मानपूर्वक खेळ म्हणजे चांगली एकंदरीत चांगली फलंदाजी, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय. अगदी फुलटॉस चेंडू होता, परंतु लोअर फुलटॉस ज्याला म्हणलं जाते त्या प्रकारचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे गोलंदाज आकाश यांच्याकडून. परंतु समोर असतील आता नितीन. नितीनसाठी आखुडत्या टप्प्याचा चेंडू अगदी पायावरती आदळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो झालंय, परंतु धाव मात्र इथे कंप्लीट केली जाईल. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या वाढली जाते. धापलकरती 42 धावा, 42 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.4 ओव्हर्स. समोर डावखुऱ्या हाताचे फलंदाज गोविंदा सामना करतील. अतिशय सुंदर गोलंदाजी गोविंदाकडून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेंडू गती भरपूर होती आणि आखुडत्या टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा उसळी कमी घेतलाय आणि पंचाचा इशारा इथे मात्र येतो. लेग बाय स्वरूपातली एक धाव धापलकरती आणि किक जोडली जाणार. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 43 धावा, 43 ऑन बोर्ड. अजूनही 25 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. चांगला चेंडू समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडूला अडवतील एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होईल. एका धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या धावपलकावरती 44, 44 धावा आणि षटक संपलेलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा धावपलकावरती आहेत. एक गडी बाद झालाय. आता गरज आहे 24 चेंडू आणि 44 धावा. म्हणजे 24 चेंडूमध्ये 44 धावा झाल्या आहेत आणि 24 चेंडूमध्ये 44 धावा काढायच्या आहेत. जे करंट रन रेट जरी पाहिले गेले तरी 11चे आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 11चा आहे. प्रथमतः फलंदाजी करीत पुणे संघाने 87 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या, ज्यामध्ये विजय गवळी 26 चेंडू 37 धावा. त्यानंतर दिनेश यादव 11 चेंडू आणि 34 धावा. त्यांची षटकाराची हॅट्रिकही आपल्याला पाहायला मिळाली होती अगदी पहिल्याच इनिंगमध्ये. जे गवळी प्रीमियर लीग जिची सुरुवात आपण पाहतो एकदम धमाकेदार आपल्याला पाहायला मिळाली. इक्वेशन आहे 24 चेंडू आणि 44 धावा. पहिल्या 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 44 झालेत आणि 24 मध्ये 44 बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवर देवेंद्र गती कमी आहे, गती कमी. चेंज ऑफ पेस म्हणता येईल का, कारण पहिल्या षटकात त्यांनी हाताळले केवळ 4 धावा खर्च केल्या होता. या षटकाची सुरुवात मात्र स्लोअर वनने पाहायला मिळाली देवेंद्रकडून. यावेळी चांगल्या टप्प्यावर गुड लेन म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू इथे गोलंदाज देवेंद्रकडून पाहायला मिळालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुंदररित्या हाताळलं होतं आणि आता आपण पाहतोय आपल्या संघासाठी 5वं षटक घेऊन आलेत देव. समोर डावखुऱ्या हाताचे फलंदाज गोविंद. बघूया गोविंदा कसा सामना करतील. यावेळेस फुल टॉस फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल झालाय, परंतु पंचाचा इशारा येतोय नो बॉल. इट्स अ नो बॉल. फ्री हिट. नो बॉल चेक करतायत. 1 मिनिट. तिसऱ्या पंचाकडे तिथे रेफर केले गेले. आमच्या या सामन्यातील थर्ड पंच, तिसरे पंच जर पाहिले गेले तर अशफाक सर, जे की अतिशय क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले अशफाक सर या सामन्याचे तिसरे पंच म्हणून उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवर देवेंद्रचा हा चेंडू गोविंदाने फटका खेळला गेला होता. क्षेत्ररक्षकही होता, झेलही झाला, तिथे धावही कंप्लीट गेली, परंतु नो बॉल आहे का हे पाहावं लागेल. या सामन्यातील खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. जर हा झेल झाला किंवा फलंदाजाला संधी मिळाली का. इट्स अ नो बॉल. यस, पण संधी मिळाली आहे गोविंदाला. इथे मात्र संधी मिळाली आहे आणि संधी मिळाली आहे समोरच्या फलंदाज नितीनला, कारण समोरचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. गोलंदाजी मार्कवर देव स्टेप आउट करून फटका मात्र सुंदर खेळलाय. पुन्हा एकदा चुकीचं जजमेंट आणि चेंडू जातोय 1 बॉल्स सीमा रेषा पार. जे स्पोर्ट्स चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावरती लागल्या गेल्यात. संघाचा अर्धशतक पूर्ण झालं. 51 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. आता गरज आहे 21 चेंडू आणि 37 धावा. स्टेप आउट. व्हॉट अ शॉट.
चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा प्लॉट मध्ये. जे स्पोर्ट षटकार. वॉट अ बॅटिंग नितीन. अगोदर संयम पाहायला मिळालाय, आता मात्र टप्प्यात कार्यक्रम केला जातोय. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन नितीन कडून पाहायला मिळतंय. इक्वेशन पुन्हा बदललं जातंय. 20 आणि 31. फुल टॉस फटका बसलाय. फॉलो थ्रो मध्ये झेल झालाय. देवेंद्रला मिळाली आणखी एक मोठी सफलता. नाशिक 11 संघाचे फलंदाज चांगली फलंदाजी करत असताना मात्र बाद होत आहेत. अगोदरचाही फलंदाज पाहिले षटकार मारल्याच्या नंतर बाद झालाय. हाही फलंदाज आपण पाहतोय नितीन षटकार मारल्याच्या नंतर बाद झालाय. रंगतदार मुकाबला, दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी ज्यांचं आपल्याला आयोजन लाभलं गेले, ज्यांचे मदत आपल्याला लाभली गेले, त्यांचं नक्कीच इथे कौतुक करावं लागणार. कारण ज्या प्रकारची स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते, शिवतीर्थ मैदान, यादव गोल्ला गवळी समाज व श्रीकृष्ण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा साकारली गेली आहे. जाऊया सामन्याकडे. देवचा पुढचा चेंडू. नवीन फलंदाज समोर होता. फटका खेळण्याचा प्रयत्नही झाला, परंतु कटर चेंडू तिथे टाकला गेलाय. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धाव्याचे साह्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर धावपलकावरती लागले गेले आहेत 58 धावा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. म्हणजे 10 रन प्रतिवर आपल्याला धावा कराव्या लागतील. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 10 धावा काढणं गरजेचं असणार आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोविंद गवळी 5 चेंडूमध्ये 6 धावांवर फलंदाजी करतोय आणि अजय यादव जे की नवीन फलंदाज आलेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. दिनेश गोलंदाजी मार्कवर येथील संघासाठी 6वं षटक. 58 धावा धावपलकावरती आहेत. दिनेशचा पहिला चेंडू शॉट पितलेनचा आणि फटका मात्र येथे सुंदर खेळला गेलाय. पुन्हा एकदा चेंडू करतोय हवाई सफर षटकार. सुंदर फलंदाजी. अजय यादव पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि या षटकातील पहिल्या चेंडूचा इथे मात्र समाचार घेतला गेलाय. षटकार पाहायला मिळालाय. 17 चेंडू 24 धावांची गरज आहे. अजून काही सामन्यामध्ये रंगत कायम आहे. सामना अजून संपलेला नाहीये. पुन्हा कुठच्या टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 2 चेंडूवर बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. ओके, पुन्हा एकदा गोलंदाजाची शैली चेक केली जाईल. ऍक्शन. गोलंदाज ज्या प्रकारे डिलिव्हर करतोय चेंडू ते मात्र पुन्हा एकदा पाहिलं जाईल. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच अशफाक सर यांना इथे काम लागले गेले. पुन्हा चेक करतील अशफाक सर. धावसंख्या एकंदरीत पाहिले गेले तर षटक क्रमांक 6वं चालू आहे आणि धावसंख्या धावपलकावरती 70 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 16 चेंडू आणि 18 धावांची गरज. असं माफक असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम असं म्हटलं जातं. त्याचं प्रत्येक पाहायला मिळेल का. 16 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा गोलंदाजाला मुभा असेल गोलंदाजी करण्याची. गोलंदाजी मार्कवर दिनेश यादव 5 चेंडू टाकलेत त्यांनी. 15 धावा खर्च केलेत. माफ करा, या अगोदरचे 3 टाकले होते. पुन्हा यावेळेस मात्र समोर टाकलाय दिशाहीन चेंडू. पंचाचे हात समांतर आणि धावपलकावरती धाव वाढली 1 अवांतर. 16-17. पुन्हा अखोडत्या टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळला गेलाय. अडवलंय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेट ही सुंदर पाहायला मिळाली आहे. चांगली फलंदाजी तर पाहिलीच आपण, परंतु रनिंग बिटवीन द विकेट ही आपल्याला चांगली पाहायला मिळाली आहे. 2 धावा. 2 धाव्याच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय ऑनबोर्ड 73. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळले गेले म्हणजे सुंदर. ते म्हणतात ना क्रिकेटमध्ये सेन्स फार महत्त्वाचा आहे. जे की म्हणलं जातं आहे कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स किती महत्त्वाचा असतो. ते सेन्सिबल फलंदाजी इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळाली आहे नाशिक 11 या संघाकडून. षटकार आल्याच्या नंतर स्ट्राईक रोटेशनचं काम तिथे आणि गोविंदाला स्ट्राईक रेंजला पाठवलंय.
गोविंदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू, चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. डॉट चेंडू षटकामध्ये वापसी केली गेली आहे. मी अगोदरच सांगितलं की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. अजूनही सामना जिवंत आहे. सामना पिक्चर अभी बाकी आहे. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर दिनेश धावतोय. आखुडत्या टप्प्याचा चेंडू, स्वतःला जागा क्रिएट केली आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट षटकार. षटक समाप्ती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 80. आता मात्र इक्वेशन बदललं जात आहे, कारण 12 चेंडू आणि केवळ 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावा. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. 12 चेंडू आणि 8 धावा. गोविंद गवळी 7 चेंडूमध्ये 12 धावांवर फलंदाजी करतोय आणि अजय यादव 5 चेंडू 16 धावा, ज्यामध्ये 2 षटकारही आपल्याला पाहायला मिळालेत. थोडंसं मापक असं लक्ष वाटतंय, परंतु क्रिकेट आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अक्कीला आपण पाहतोय. आकाश घंटे गोलंदाजी मार्कवर, समोर अजय असतील. यावेळेस अजयचा मात्र इथे फुल टॉस चेंडू टाकल्याबरोबर तिथे पंचाचा हात वर झाला. इट्स अ नो बॉल. आपण पाहतोय अवांतरी धावा. मी अगोदरही सामन्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जे अवांतरी धावा दिल्या जात आहेत हे मात्र डोकेदुखी ठरतंय गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पुणे संघाने चांगली धावसंख्या धावफलकावरती लावली होती, परंतु ज्या प्रकारे डिफेंड करण्याची जेव्हा वेळ आली तिथे मात्र अवांतरी धावा गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालेत. गोविंदा स्ट्रायकर एंडला असतील. 6 धावांची गरज आहे. नो बॉल. नो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय आणि चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार चौकार. आता केवळ असेल ती 1 धावांची गरज. केवळ 1 धावांची गरज असेल तिथे. चांगली फलंदाजी पुणे संघाने केली होती, परंतु डिफेंड करताना मात्र गोलंदाजी सुमार पाहायला मिळाली आहे. यावेळेस वॉटर शॉट, हे पाहू शकता टेक्निक. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार आणि याबरोबर या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. वेल डन, वेल डिझर्व विन फ्रॉम नाशिक 11. चांगली फलंदाजी केली आहे आणि संघाल या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. चला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचही घोषित केला जाईल आणि त्याची ट्रॉफी थोड्याच वेळात दिली जाईल. आणि यानंतर होणारा जो सामना आपण पाहतोय कॅम्प वॉरियर्स आणि रफ्तार वॉरियर्स. रफ्तार वॉरियर्स या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मी रफ्तार वॉरियर्स या संघाला विनंती करतो की आपलं क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं आहे आणि दोन्ही संघाचा 12th मॅन म्हणजे अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. रफ्तार आणि कॅम्प वॉरियर्स या दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू